ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमसादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलं वचनं सर्वादिसाक्ष्यभूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। सद्गुरु महाराज की जय। आदि बंधू त्या साधू संत सज्जनाती त्यांनी केल्या अनंत उपकाराच्या राती काय उतराई हो तयासी या वाचेरी न वर्णवे सद्गुरु महाराज की जय। गुरुपदांबुजे सेवावे गुरु उच्चिष्ट आवडीने बक्षावे गुरुमूर्तीचे ध्यान धरावे स्तोत्र करावे पठण सद्गुरु महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पद दर्शनमयेन तस्मै श्री गुरुवे नमः। पहिल्यांदा कृतम अकृतम अन्यथा कृतम भगवंत परमात्मा अशा परमतत्वाच्या नतमस्तक होऊन या ठिकाणी निजात्मबोध या ग्रंथातील अध्याय हा 5वा आहे। 5व्या अध्यायातील सुंदर असा कथाभाग या ठिकाणी आतापर्यंत बराचशी ज्ञान चर्चा झालेली आहे। जाणीव आहे मला सगळ्यांची मानसिकता जरा बिघडलेली आहे, कारण मानसशास्त्र सांगतं की ऐकायची कॅपॅसिटी असते, प्रत्येकाची मर्यादा असते, तरी पण शास्त्र सांगतं की भात शिजल्यावरी जाण व्यर्थ घालू नये जाळण। तरी पण समर्थाची आज्ञा सेवकानं न करावी अविज्ञा म्हणून सेवा करायचा प्रयत्न करतो। दशनाम दत्त सुरक्षा न्यासाच्या महाराष्ट्र राज्य संयुक्त विद्यमानाने ही ज्ञान चर्चा या ठिकाणी सुंदर अशा या महाराष्ट्रामध्ये लाईव्ह चालू आहे। इथे जमलेले सर्व कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार, पत्रकार आणि चित्रकार ज्यांनी त्यांना सेवा भेटलेली नाही त्यांच्या ज्यांनी पहिल्यांदा नतमस्तक होतो, कारण असंतुष्टता फार वाईट असते। त्यांना पुनश्च विनम्र प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो। सुंदर असा कथाभाग आहे, सद्गुरूचं व महिमेचं वर्णन आहे 5व्या अध्यायामध्ये आहे। बालकीला सांगते, जरी तुमची कृपा होय अनादि सिद्ध, तरी अज्ञानाशी होय आनंद, दाख विशी नाना छंद सद्भक्ता लागे। जर त्याची कृपा झाली ना तर काय होणार नाही। व्यक्ती होय लो परिसा, पोडे काळेपणाचा ठसा, शुभ्रांश दिसतसे खासा या त्रिभुवना माझी, अशी बाळखेडा सांगते। आमच्या बंधूच्या वाट्याला ओळी आली होती, त्यांचा ते बंधू सांगितलं काय, मी सांगितलं काय, गोसाव्याच्या चरण तीर्थाचे महत्व सांगत असताना गोसावी या शब्दाचा अर्थच असा आहे, गोवीच आहे अनंत ब्रह्मांडाचे गोवी, ती गोविले माझ्या पायी, म्हणून मी गोसावी इतरा म्हणता दूषण। छोट्या भावानं मोठ्या भावाचं, मोठ्या भावानं छोट्या भावाचं शेत तेवढं घेऊन ये, गोया घेतलं तर काय हरकत नाही, बरोबर आहे ना। अनंत ब्रह्मांडाला जो गोविला आहे ना, त्या गोसाव्याच्या चरण तीर्थाचं महत्व या ठिकाणी सांगतो। महादेव पार्वतीला एका ठिकाणी सांगत असताना पार्वतीला महादेव म्हणतोय, अन्न काय म्हणतो, गुरुचरणाचा थेंबुटा
हजाराव्या भागाचा जो महत्व आहे तेवढं जगातल्या 300 म्हणजे 3.5 कोटी तीर्थ आहेत जगात. त्या 3.5 कोटी तीर्थाचं महत्व वेगळं आणि गुरुचरणाच्या पायाच्या थेंबाच्या 1000 अंशाचं अंश आहे ना, थेंबाच्या 1000 अंशाचं पुण्य वेगळं. इतकं त्या सद्गुरूच्या चरण तीर्थाचं महत्व आहे. म्हणून एकनाथ महाराज सांगतात सद्गुरूचे चरण तीर्थ श्री वंदावे पवित्र. सद्गुरूशी शरण जाय त्याशी ब्रह्मप्राप्ती होय. अनेक नलगे उपाय धरावे सद्गुरूचे पाय. ज्ञानेश्वर महाराज काय वेडे होते का मग? मजरदई सद्गुरू जेने वाहिला संसार पुरू म्हणून विशेष सत्या धरू सद्गुरू सेविला. का बोलले? तुकाराम महाराज छाती ठोकपणे सांगतात सद्गुरू वाचोनी आणि धरावे ते पाय. धरावे ते डोसक नाही. पायाच्या तीर्थ सांगितलंय. आपल्या सनातन धर्मामध्ये पाद्य पूजेला फार किंमत आहे, मूर्ती पूजेला नाही. मूर्ती पूजा इसवी सन 1600 शतकापासून आलेली आहे. मूर्ती पूजा जैनापासून मूर्ती पूजा तयार झाली. त्याच्या अगोदर पाद्य पूजाच होती आणि ती सनातन धर्मातली पाद्य पूजेला जेवढी किंमत आहे म्हणून आल्या आल्या लोक आपल्या महाराज लोकांचे काय धुतात? हात दोन्ही धुत करतात कवा? दाखवलं झाल्यावर ना, बरोबर आहे ना. अगोदर पाद्य पूजे आणि त्या पायाच्या आता सांगू कोणत्याही आता मराठीमध्ये एक म्हण आहे बामणाचं डोसक विचित्र असते ना पाय पवित्र असतात. आता ब्राह्मण म्हणजे जातीवाचक शब्द नाही. चतुर्वर्ण व्यवस्थामध्ये ब्राह्मण आलेलं आहे. आता तुम्ही माझ्यावर 18 करशात किती वाट आली आजकाल मला बोलणं देखील फार अवघड झालंय. कधी कोण उचल, कधी कोणाला कोण काय म्हणल, ते अवघड आहे. कारण का ही लोकशाही आहे. लोकांना लोकांसाठी लोकांकडून लोकांसाठी चाललेली शाही म्हणजे आता याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पूजन स्वातंत्र्य आहे, प्रत्येक अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना दिलेली आहे. घटना वाचावी लागेल. शंकराचार्याला लोक कोर्टात बोलले तुमची आमची काय विषय आहेत, आपल्याकडे काहीच नाही. त्यांची स्वतंत्र मिलिटरी आहे शंकराचार्याची. तसल्याला लोकांनी कुठं उडलं बोललं आपल्याकडे मागाचे 2 शिष्य पुढचे 2 शिष्य एखादी पोलीस आले ते पळून जातात शेताकडे. बघावं लागते आपल्याला. बरोबर आहे ना. मला सांगायचा हेतू असा आहे वेदे निर्वेले सर्व ही वेदा विरीत सर्व काही ते वेद कुणासही दाखवू शकेना. त्या शरीरात तीर्थाचं महत्व सांगत असताना सर्व वेदानं निर्माण केलेलं आहे. ब्रह्मदेवानं सर्व निर्माण केलेलं आहे. मायेचा मला माहित असेल देवाधीन माया, मायाधीन जीव. मायेचा पसा नवरपानं सांगितलं पहिल्यांदा मायेच्या या चितकलेमुळे सगळ्या गोष्टी चालू आहेत. 2 खरे मार्ग आहेत, 2 खोटे आहेत. खऱ्यानं खऱ्याकडे जावं का खऱ्यानं खोट्याकडे जावं हे आपला प्रश्न आहे. एका झाडावर 2 पक्षी आहेत, एक पाहतो आणि एक खातो. एका झाडावर संसार रूपी वृक्षावर 2 पक्षी आहेत, एक खातो आणि एक पाहतो. तस जीवाधीन मायाधीन जीव आहे